रविवारची सकाळ, हातात पाणी, खांद्यावर बॅग आणि डोळ्यात एक फक्त स्वप्न, भीमाशंकरचं दर्शन. हा प्रवास फक्त ट्रेक नाही, ही आहे निसर्गाच्या कुशीतील सफर, जिथे प्रत्येक पाऊल नव्या साहसाची गोष्ट सांगतं. कधी धुक्यात हरवलेले रस्ते, तर कधी पायाखाली घसरगुंडीसारखी वाट, आणि शेवटी समोर येतो तो अद्भुत भीमाशंकर. तर चला माझ्यासोबत या आणि अनुभव घ्या या अविस्मरणीय ट्रॅकचा. तर नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, हर हर महादेव. तर मित्रांनो, आज चालू आम्ही भीमाशंकरची ट्रॅकिंग करायला. आणि माझ्या आयुष्यातला दुसरा ज्योतिर्लिंग आहे. पहिला ज्योतिर्लिंग मी जिथून सुरुवात केली तो म्हणजे उत्तर प्रदेशमधला काशी विश्वनाथ, आणि त्याच्यानंतर हा महाराष्ट्रातील पहिला ज्योतिर्लिंग आहे. अजूनही कुठं दुसरं ज्योतिर्लिंग मी केलेलं नाही. हे माझ्या आयुष्यातील दुसरा ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. तर चला आजच्या व्लॉगला आपण करूया सुरुवात. चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तर चला काय आजच्या व्लॉगला करूया आपण सुरुवात. व्लॉगला सुरुवात झाली आणि आम्ही पोचलो नानकर गावात. तिथे गाड्यांच्या रांगा, मित्रपरिवार सगळे एकत्र जमलेले होते. मंदिरासमोर नारळ फोडला आणि जोरात हाक दिली, गणपती बाप्पा मोरया, अशी भक्तीची ऊर्जा घेऊन आमचा प्रवास सुरू झाला. म्हसागाव पार करून आम्ही पोचलो पुढील रोमांचक ठिकाणी म्हणजे भुताची वाडी या गावात. मित्रांनो, आम्ही मुरबाडचा प्रवास करून इकडून प्रवास करूया आता भुताच्या वाडीमध्ये आलो. बघ भुताच्या वाडीत काय जंगलच वाटतं. आणि इथून आमची ट्रॅकिंग चालू होणार आहे. आता आम्ही दुपारचं जेवण इथे करणार आहे, नंतर ट्रॅकिंग चालू होणार आहे आमची. तर गोविंदा काय बोलू शकतो तू? 2-3 शब्द बोलू शकत नाही, काहीतरी बोल ना, 2 शब्द. तर मित्रांनो चला, भरपूर गँग आहे, भरपूर म्हणजे भरपूर. खूप चांगला प्रवास झाला आमचा इथपर्यंत, मशार रोडपर्यंत. झाड बघून मला खरंच भूतांचीच आठवण येते. दुपारचं जेवण पाहिलं आम्ही, जेवलंय. सर्वजण इकडे भाकरी खातात ना. आम्हाला आता चढायचं आहे डोंगर. चिमचिम पाऊस पडतोय डोंगरावरती. फायनली मित्रांनो, भीमाशंकरचे पण इथे फायनली सुरू झाले. सर्वजण ते ट्रॅकिंगसाठी तयारीत आहेत. आता यांची काय चर्चा चालू आहे बघूया. मित्रांनो, आता घरी आमच्या ट्रॅकिंगला सुरुवात झालेली आहे. इथे खूप लांबचा प्रवास करून आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आणि आता इथे सर्व गँग ट्रॅकिंग करणार आहे भीमाशंकरची. माझ्या आयुष्यात दुसरं ज्योतिर्लिंग. राजपडे तुझ्या आयुष्यातील पहिला आहे? अजून एक पण ज्योतिर्लिंग नाही का? तर मी पहिला काशी विश्वनाथ केला, त्याच्यानंतर हा भीमाशंकर करतो. चला आज भगवंताची प्रार्थना करतो की सुखरूप आमची ट्रॅकिंग पूर्ण होऊन भीमाशंकरचा ज्योतिर्लिंगचा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे दर्शन होवो. तिथे भगवंताची प्रार्थना करतो आणि आजच्या ट्रॅकिंग इथून सुरुवात करतो आम्ही. आणि अखेर सुरू झाली भीमाशंकरची ट्रेकिंग. धुक्याने झाकलेले डोंगर, कानात निसर्गाची चाहूल, प्रत्येक पाऊल आम्हाला जवळ नेत होतं त्या दिव्य स्थळाकडे. पहिली डोंगरी चढतोय, मधोमध आलोय डोंगरीच्या. खूप हैराण झाले. स्टेट एकदम चालते सर्व गँग. बघा कशी. मित्रांनो, पहिली डोंगरी चढून झाली आमची. 1 तास लागला पहिली डोंगरी चढायला. आणि सर्व गँग गायब झाला. पाठीमागं कोण दिसत नसेल तुम्हाला. थकली सगळी. आम्ही ओव्हरटेकिंग सर्जा पुढे आलोय. रस्ता आहे चांगला. तर पहिली डोंगरी चढली, पुढे बघूया कसा आहे. तर मित्रांनो, आता पहिला डोंगर चढून दुसऱ्या डोंगराच्या मधोमध आलोय. जो आपल्याला खालून बाग दिसत होता बघा, पुढून तो बाग दिसतो. खालून जो बाग दिसत होता तिथपर्यंत आता पोहोचलोय. आता जे जुने लोक आहेत ते मागे आहेत. ॲक्च्युली आम्हाला पण रस्ता माहीत नाही, हळूहळू चालतो. जर तुम्हाला भीमाशंकरची ट्रॅकिंग करायची असेल, तो मसा गाव आहे, ते जत्रा भरते महाराष्ट्राची नंबर 1. त्या गावाची पुढे आल्यावर एक भुताची वाडी गाव आहे. त्याची छोटीशी कॉलनी आहे, ते आपले लोक राहतात. तिथून आपल्याला ट्रॅकिंग करायची आहे. आणि जोडीला याल तर पाण्याची बॉटल आवश्यक आहे. शूज घालून या. ॲक्च्युली शूज एकदम कम्फर्टेबल असतात आणि खूप छान मजा येते ट्रॅकिंग करा. तर चला आता आपण ट्रॅकिंग करूया, मस्त पोहोचूया, कारण महादेवाला भेटायचं आहे.
दुसरा डोंगर चढतोय आम्ही आता. खूप कालो केलाय पावसाने. आणि बघा भीमाशंकरची ट्रॅकिंग करताना एक प्रत्येक झाडावरील श्री छत्रपती भीमाशंकर असं प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे. काही असे निशाण लावत येतात किंवा इथे दगडांवर बाटली किंवा झाडाला बाटली बघा इथे रुमाल लावलाय. अशा निशाणा म्हणजे रस्ता समजला पाहिजे. बघा आता चालतात आमचे सर्वजण. फुल पावसाने कालोख केलाय. मला वाटतं पाऊस जर जोराचा पडला तर रेनकोट घालायची वेळ येईल. पाऊस नाही पडला तर चांगली गोष्ट आहे. त्याला चालायला इजी पडतोय. राज पाटील सुद्धा चालतोय. राज पाटील हिवाळी गावचे सुपुत्र भीमाशंकरची ट्रॅकिंग करताना पाऊस पडतोय. इथे एक दुकान आहे ट्रॅकिंग करताना आणि काकडीचा स्वाद घेते राज पाटील. मी स्वतः आनंद काकडीचा थंडगार काकडीचा स्वाद घेतला. आणि आता भरपूर एवढा जोराचा पाऊस आलाय ना का पाऊस पडतोय पण झाडामुळे असतं. आता थंडी वाजते. रेनकोट आहे. रेनकोट एवढा 2 किलोचा रेनकोट आहे. एवढा घालून जर मी चढलो तर माझी फार हैराणी होईल. म्हणून मी घालत नाही. ही ट्रॅकिंग मला आयुष्यभर आठवून राहील. भरपूर किल्ल्यांची मी ट्रॅकिंग करतोय पण ही थोडी अवघड वाटते मला भीमाशंकरची. कारण तुम्ही याल तर नक्की सगळ्या सुविधा उपलब्ध करून या. बघा निशाणे कसे पाटल्यांचे ठेवले. फुल कालो घातलाय पाण्याने. हे बघा कशा चालतात आमच्या वहिनीचा वंसा. तर मित्रांनो आता खूप जोराचा पाऊस पडतोय आणि आमचा आता तिसरा डोंगर चढण्याची प्रयत्न चालू आहे. जसे अंडीमध्ये ठराव तर चढतात तसे आमचा प्रयत्न चालू आहे. खूप जोराचा म्हणजे खूप जोराचा. एकदम बघा खाली किती चिखल झालाय. रिस्की आहे एकदम आता. आणि मगाशी पाऊस नव्हता पडत. हे ट्रॅकिंगच्या लोकांकडून आपण जाणून घेऊया. दादा कसं वाटतं ट्रॅकिंग करून? काय बोलू शकता का तुम्ही? काय बोलू शकता? दर्शन झालं का? दर्शन किती अजून किती टाइम लागेल इथून? अजून 1 तास लागेल ना. बोला हर हर महादेव. मित्रांनो खूप आता सर्व ओला चिंब वरचा जॅकेट घातलाय फक्त. पॅन्ट दिले वहिनीला डोक्यावर. रेनकोट घातलेले. ब्लर बघा ब्लर. हे ब्लर बघा किती ब्लर झाला आहे कॅमेरा. इतका धुका किंवा आनंद जगा वेगळा आहे. आता किती बघा ना गाईस. हे किती रिस्की आहे एकदम. आणि पाऊस पडते जोराचा. मित्रांनो आता मधोमध आलाय. आम्ही तिसरा डोंगर चढतोय. आता संपायला पण आला तिसरा डोंगर. इकडं फुल पाऊस पडते. आता जरा एनर्जी ड्रिंक घेतोय आम्ही. रेडबुलची पॉवर. खूप भिजलो पण रेनकोट असून पण. घे बडाबड चल जाऊ दे पोटामध्ये. आता लवकरच भीमाशंकरचं पूर्ण ट्रॅकिंग पूर्ण होईल. एक शेवटचा डोंगर बाकी आहे. त्याला रेडबुलची पॉवर घेते. मला पटापट चढूया. नो बघा कुठे होतो आम्ही तिकडे पार. हे तिसरा डोंगर चढलोय आम्ही. 1, 2 आणि हा तिसरा डोंगर फायनली चढलेला आहोत आम्ही. खूप आनंद येतोय. रेडबुल त्याला शेवटी म्हणून हा आनंद. एनर्जी आले फुल. राज पाटील आणि मी एनर्जी. थांब बाबा हे बघ कसा बेकार काम आहे. चला आता एनर्जीची पॉवर दाखवतो तुम्हाला मी. आता मी तोप घ्यायचे 120 रुपये खर्च केला तर आविधान. जसं जसं आम्ही डोंगर चढत गेलो तसं तसं ढगांनी एक अद्भुत दृश्य उघडलं. आजूबाजूला फक्त धुक्याची चादर आणि तिच्यामधून डोकावणारे हिरवेगार डोंगर. जणू काही स्वर्गाच्या दारात उभे आहोत असे वाटू लागले. ढगांच्या आडून हलून डोकावते निसर्गाचं स्मितहास्य. आणि त्या मोहक वातावरणात आमचं प्रत्येक पाऊल आम्हाला घेऊन जात होतं भीमाशंकरच्या दिव्य शिखराकडे. तर गाईच चौथा डोंगर थोडा चढायचा बाकी आहे. पावसाने थोडी धुराकाल मचवली. आणि बघा किती लांबून आलोय आम्ही. बघा इथून हे चौथा डोंगर चढायचा आमचा आता हे चालू आहे प्रयत्न. आणि खूप ढग उतरले तिकडे बघा. खूप छान नजारा आहे. नक्कीच प्रथमच आम्ही भीमाशंकरला आलोय. आधी एवढ्यापर्यंत चढलोय. अजूनपर्यंत थकवा थोडा जाणवतोच. रेडबुलची थोडी पॉवर अंगामध्ये. त्यामुळे आता चौथा डोंगर थोडा चढायचा बाकी राहिला. एवढा टोक राहिला. राज पाटील आहेत
ते पण फर्स्ट टाइम आलेत. डोंगराच्या आड गेल्यावर जगत जणू बदलून जातं. समोर पसरलेली हिरवी चादर आणि त्यावर विसावलेले पांढरे ढग, थंडगार वाऱ्याच्या झुळुकीत निसर्गाची ती अप्रतिम कलाकृती डोळ्यात साठवणं हा क्षण खरंच अमूल्य आहे. हर हर महादेव. काका कसा वाटतो एवढा लांबचा प्रवास करून? लय जवळ वाटला, बरा वाटला. त्या वयात किती वय आहेत? 60 वयात चाललो. हा. आमचा 25 वय झाल्यानंतर दम लागतो. रेडबुल प्याला मी शेवटी. हा, मग चायनीज खायचा. मग चायनीज वाट लावली आहे चायनीज वाल्या बी. काय बोलायला समज नाही आणि अक्कल नाही राहिली. मग 60 वर्षाचा आजोबा चढतोय नाही तर आम्ही रेडबुल पेला. काय बोलायला स्वतःचीच तोंड दाखवायची आगान ठेवली मी. काय करू? धुका बघा मित्रांनो, धुका खतरनाक क्लायमेट. तर मित्रांनो आता चौथा डोंगर थोडासा बाकी आहे. जमते मला वाटते 15 मिनिटाचा रस्ता बाकी आहे. कमीत कमी 1 वाजता 12 वाजून 58 मिनिटांनी आम्ही ट्रेकिंग चालू केली होती. आता वाजले 4 म्हणजे 3 तास झाले. अजून 15-20 मिनिट जमतं अर्धा घंटा बघा. अजून अर्धा घंटे रनिंग बाकी आहे. आणि धुका एवढा पडला धुक्याकडे. धुका बघा कसा पडला एकदम क्लास. हे नैसर्गिक व्ह्यू बघायला तुम्हाला डोंगर दऱ्यामध्ये जायला लागतं. तर नक्की या भीमाशंकरला ट्रेकिंग करा आणि खरंच भीमाशंकरच्या ज्योतिर्लिंगचं दर्शन नक्की घ्या. माझ्यासोबत राज पाटील आहे, हिवालीगावचे 2 आम्ही बंधू आहोत जोडीला आणि भरपूर गँग आहे आमची 35-40 जण आहोत. खाली अर्धी गँग मागे, आम्ही आता पुढे जातो. बघत राहा ब्लॉगमध्ये. चॅनलमध्ये नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पुढचा दर्शन तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो 3.5 तासाचा प्रवास करून आम्ही वरती चढलोय आता. आणि एवढा धुका आहे ना का पुढचा काहीच दिसत नाही सध्या. तर अजून पुढे जायचं वाटतं. आम्ही नवीन आम्हाला काय अजून माहीत नाही. इथे इको वगैरे दिसतात, बस वगैरे. ते बघू पुढे जाऊन. आमची माणसं गेलं पुढे, आम्ही राहिलो मागे येतो. भरपूर गर्दी आहे कारण इथूनच एवढी गर्दी दिसते. पुढे अजून गर्दी असेल. अजून पुढे चालत जायचं आहे. चालत चालत जाऊया पुढे आपण. तर मित्रांनो खूप छान अशी ट्रॅकिंग झाली भीमाशंकरची. राधाराणीची कृपा म्हणून खूप छान बघायला. कुठे अडथळा आला नाही आणि फायनली आम्ही वर पोचलोय. आता इथूनच थोड्याच अंतरावर मंदिर आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग. तर आता आम्ही मंदिरामध्ये एका देवीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही विश्राम करणार आहोत. आणि रात्री 12ला आपण लाईनला लागतो ना रांगेमध्ये. रात्री 12-1 वाजता रांगेमध्ये लागतो. पूर्ण रात्र आम्हाला झोपायची नाही. इथे मंदिरामध्ये आता दर्शन घेणार आहोत. इथे पूर्ण आम्ही भिजलोय, झोपणार आहोत. थोडा वॉशिंग मशीन आहे इथं. कैसा लगा मेरा मजाक? वॉशिंग मशीन तसाच चुकाला आहे आम्हाला. बघत राहा ब्लॉगमध्ये आणि आवडला तर लाईक करा. जय श्रीराम. तर मित्रांनो आता रात्रीचे किती वाजले? 8:45 वाजले. आणि एवढ्या वरती आम्ही चढलो की एनर्जी कुठून आली? तर या बंधूने आम्हाला रेडबुल दिला. बंधू काय बोलणार तू? सर्वांना रेडबुल दिले. रेडबुल कुठल्या कंपनीने आणलो होते? करा सांग, खोटा सांगू नको, असू नको. बघ काहीतरी बोलणार ग. एवढी एनर्जी दिली त्याच्यामुळे आम्ही एवढा मोठा डोंगर धरलो. बघ पटकन माझी इज्जत नको घालू. हे बघ असा काय तर 2 शब्द बोल. ए गोविंदा काय करू मी भगवंता? दादा काय बोलत नाही पण काय पण बोला. दादाचा लई जीव. गेल्या वर्षी आला माझ्या कमरेला क्रॅम्प आला. रात्री उचलून मला कुठल्या दवाखान्यात नाही नेलं. साधे 2 इंजेक्शन टेकले. येत आता बघा मी उचलून नेतो याला मशीनच्या दवाखान्यात. तो बिचारा काय करील? कोई तरीका है भीख मांगने का? कोण नाही द्यायचं काय करील? त्याला असं वाटलेलं का बोला याच्या 3 द्यावा पण त्याने 2च दिला. आता त्या मशीनचा इंजेक्शन एवढा मोठा असता, याला 3 सहन कसं झालं असतं म्हणून 2च दिला. पण त्या 2 इंजेक्शन एवढा फरक पडला ना, जो घरी जाऊन लगेच झोपला. मित्रांनो खूप छान वाटला. खूप चांगली अशी ट्रॅकिंग झाली आमची. अशा ट्रॅकिंग आयुष्य करीत राहावं कारण म्हातारा होता या मोबाईलमध्ये आठवण राहते. आता आम्ही झोपतो. एन्जॉय चालू आहे इकडं. काकाने पण जोर उठवले.
रात्रीचे 2 वाजले. आता उठलो जस्ट 2-3 तास आराम केला, कारण रात्री हे भजन कीर्तन चालूच होतं. तर सर्व गँग आमची गेले रांगेमध्ये लागला, त्यामुळे लवकर रांगेत लावला तर मस्त एकदम दर्शन होतं. तर बघा सर्व गेले तिकडं, आम्ही शेवटला थांबलो राज आणि मी. तर चला जातो आम्ही जाता मध्येच घुसतो त्यांच्या. थंडी खूप आहे, एकदम दुखा डेंजर. चला बघत अजून कसा दर्शन होता आजचा भीमाशंकरचा. तर फायनली मित्रांनो पोहोचलो आहे श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार इथे. आणि इथून आता बघूया कुठून रांगेमध्ये लागलेत आमची लोक. जाऊया पुढे पुढे. मित्रांनो रांगेमध्ये आम्ही लागलोय, खूप रांग आहे. मंदिर तर 5:30 वाजता ओपन होईल असं अविनाश दादा सांगतो, आम्हाला तर नाही माहीत किती वाजता ओपन होईल. रांगेमध्ये लागलो आम्ही, आता जेव्हा ओपन होईल तेव्हा दर्शन घेऊ. फायनल काय दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांचा उत्साह वाढलेला आहे. इथे फुल क्राऊड आहे. रांग बघा किती मागे गेले. आणि इकडून 4 तासावरती आम्हाला आहे दर्शन. थोड्या वेळेला दर्शन होण्याचं आरती चालू आहे. आम्ही सर्व घेतलं आहे वगैरे नारळ वगैरे आणि रांगेमध्ये आहे. थोड्या अंतरावर दर्शन लगेच होईल आम्हाला. आरती चालू आहे. रात्र झाली होती, घड्याळात 12:30 वाजत होते. आमचे सगळे मित्र दर्शनाच्या रंगात रंगले होते. हास्य, गप्पा आणि भक्तीचा माहोल सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झलकत होतं. आणि अखेर आम्ही रात्री 2 वाजता गेलो. तेवढ्यात आमच्या वाट्याला आलं अप्रतिम असं दर्शन. शांत, गर्दीमुक्त आणि मनाला भिडणारं. त्या क्षणी वाटलं हा प्रवास खऱ्या अर्थाने आज यशस्वी झाला. मित्रांनो खूप छान दर्शन झाला. मला वाटतं 12 ज्योतिर्लिंगपैकी हा भीमाशंकर असं एकच दर्शन असेल का ज्योतिर्लिंगला स्पर्श करायला भेटतो आणि स्पर्श करून दर्शन भेटतो. खूप छान दर्शन झाला. गर्दी पण खूप आहे. पावसाचा एक माहोल चालू इकडे, खूप पाऊस जोरात पडतोय. आम्ही एक्झिट बाहेर चाललोय. दर्शन तर झाला आम्हाला. निघूया आता बाहेर. आपण नेली मिठाईची खरेदी करून आम्ही थेट निघतो आता. बघूया कुठे काय प्लॅन होतो यांचा, सागरदादा काय प्लॅन आहे नक्की, याच्यानुसार चालते सर्व. गर्दी बघा दर्शनाला. अजून पण 4-5 तास हे ना लागतील. तर मित्रांनो झाला पाहिलं, खूप छान दर्शन झाला. आता ड्रेसिंग चेंज केले, आम्ही निघालो आता परतीच्या वाटेला. धुका बघा कसा आहे डोंगरा होतो आणि अजून पब्लिक येते. एवढी गर्दी आहे ना दर्शनाला. आता आमचं परती अख्खी गँग गेले, आम्ही मागे राहिलो. चला निघूया परती वाटेला. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. मित्रांनो परतीचा प्रवास आमचा सुरू झाला आहे. पण आता जाताना कशी ढग होते बघा. आता येताना बघा, येताना क्लायमेट बघा खालचा काहीच दिसत नाही, पूर्ण धुका. कसा क्लायमेट तयार झालाय बघा. काय फायनली एवढं वर चढून आमची फायनल झाली, पूर्ण झाली. छान दर्शन झालं. खाली उतरलो आम्ही. तिथे गाड्या पार्किंग आहे, तिथे काय बघूया काय इंतजाम यांचा, जेवण बनवतं का काय. एवढा वरचा प्रवास करत खूप म्हणजे खूप वर आहे. भयानक प्रवास. आणि राज पाटील काय बोलणार का तू आज? परत येण्याची इच्छा होईल का तुझी? काय खूप छान. तुम्ही नक्की या. हा राजच्या मीटिंग असते सर्व रस्ता बोललो. चला पुढे जातो आपलं या. आणि अखेर आमची भीमाशंकरची या वर्षीची यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली. डोंगर, पायवाटा, पावसाचे थेंब आणि भक्तीचा उत्साह सगळं काही मनात कोरलं गेलं. प्रवासभर भेटलेली माणसं, मिळालेली साथ आणि घेतलेले दर्शन हे सगळं जपून ठेवण्यासारखं आहे. आता आम्ही घरच्या परतीच्या मार्गाला लागलो आहोत. मनात एकच भावना, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असं स्मरण करत गावाकडे परत जाताना मागे वळून पाहिलं तर आठवणींची एक सुंदर पेटी आपल्यासोबत घेऊन चाललो आहोत. आणि अशा प्रकारे आम्ही सुरक्षितपणे घरी पोहोचलो. जर हा प्रवास तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या यात्रेत भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, रामकृष्ण हरी.